बाबरा प्राण तळमळला भाग 2 याच विषयावरती एक व्हिडिओ आपण पूर्वी केला होता। 5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन जेव्हा झालं आणि त्यावरती ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या, विशेषतः असदुद्दीन ओवैसी आणि इतरांच्या, आणि त्यामुळे त्याला एक शीर्षक असं दिलं होतं की बाबरा प्राण तळमळला। आता 30 सप्टेंबरला CBI विशेष न्यायालयानं एक निकाल दिला आणि परत एकदा ह्या बाबरा प्राण तळमळला नाटकाचा दुसरा भाग म्हणून त्याला भाग 2 असं आपण म्हणतो आहोत। मूळ मुद्दा लक्षात न घेता आरडाओरडी करणे हा एक प्रकार सातत्यानं आपल्या असं दिसून येतो आहे। याचं कारण काय की खरंच मुद्दा काही नाही आहे किंवा त्याच्यावर काही चर्चा करता येत नाही, म्हणून मूळ मुद्दा बाजूला ठेवायचा, भरकटवायचा आणि बाकीची चर्चा करत राहायची। त्याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे राहुल गांधी हे जेव्हा काल हाथरसच्या त्या दुर्घटनेच्या संदर्भामध्ये उत्तर प्रदेशमध्ये जाणार होते आणि तिथली जी घटना आहे त्यांचा तोल गेला आणि ते पडत होते, म्हणजे पडले ते, आणि प्रत्यक्षामध्ये अशी बातमी पसरवली गेली की कशी धक्काबुक्की केली आणि राहुल गांधी पडले। 30 सप्टेंबरला CBIच्या न्यायालयाने त्याचा जो निकाल दिला त्याच्यावरती ज्या पद्धतीनं विरोध करताना एक आरडाओरडा, आक्रस्ताळपणा, कर्कशपणा, वैचारिक कर्कशपणा समोर येतो आहे, अजूनही येतो आहे। ह्याच्यासाठी पहिल्यांदा मूळ खटला काय होता, म्हणजे न्यायालयासमोर आलेला विषय काय होता? CBIच्या विशेष न्यायालयासमोर जो आलेला विषय होता की बाबरी मस्जिद पाडण्याच्यासाठी काही कट रचला गेला होता का, बाबरी मस्जिद पाडली किंवा नाही याच्यासाठी हा खटला नव्हता। तो खटला स्वतंत्र होता, त्याचा निकाल लागला मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये, ऑगस्टमध्ये त्याचं भूमिपूजन झालं, तो मुद्दा वेगळा आहे, तो संपून पण गेला। CBI न्यायालयाने जेव्हा या संदर्भामध्ये काही कट रचला गेला होता का, एक, नंबर 2, जर असा कट रचला गेलेला असेल तर ज्यांच्यावरती आरोपपत्र दाखल ठेवलेलं आहे, 48 व्यक्ती होत्या एकूण, त्याच्यामधल्या 16 जण दिवंगत झालेले आहेत बाळासाहेब ठाकरेंसकट, आणि 32 मुरली मनोहर जोशी असो, अडवाणी असो, उमा भारती असो, यांच्यासारखे 32 जण जे हयात आहेत, अशा एकूण 48 जणांवरती हा खटला होता। कट आहे का, तर असा कट सिद्ध झालेला नाही। मग त्यामुळे स्वाभाविकच ह्या गटात हे लोक सहभागी होते का, ह्यालाही काय अर्थ उरत नाही। न्यायालयाची भाषा कशी असते की समोर आलेला जो पुरावा आहे तो पुरावा पाहता हा कट किंवा हा आरोप सिद्ध होत नाही, अशीच भाषा नेहमी न्यायालयामध्ये वापरलेली असते। याचा दुसरा अर्थ काय काढला जातो आवर्जून, पुरावा नाही म्हणून काय झालं, गुन्हेगार तर आहातच। म्हणजे ही कशी भाषा झाली माहिती आहे का, की जसं गांधी हत्येच्या बाबतीमध्ये एक जो खटला चालला त्याच्यामध्ये सावरकरांना आरोपी करण्यात आलेलं होतं आणि नंतर न्यायालयात हे सिद्ध झाले की सावरकर हे आरोपी नव्हते। त्याच्यावर सुद्धा भाषा अशी होती की समोर आलेले पुरावे पाहता या आरोपीला याच्यातून मुक्त करण्यात येत आहे। मग लगेच बोंब काय झाली, पुरावा नाही म्हणून काय झालं, हे तर आरोपी होतेच। इतकंच नाही, या प्रकरणात जसं आता CBIचं एक विशेष न्यायालय होतं आणि त्यांनी खटला दिला, तेव्हा न्यायालय नाही पण एक आयोग नेमला होता, यशपाल कपूर आयोग, आणि त्या कपूर आयोगासमोर विषय काय आला होता की महात्मा गांधीच्या हत्येचा जो कट रचला गेला त्याची माहिती सरकारला पूर्वी होती का। केसकरांनी असा एक मुद्दा उपस्थित केला होता पुण्याच्या सभेमध्ये की अशी काहीतरी एक माहिती कटाची शासनाला होती आणि आम्ही ती तेव्हाचं मुंबई राज्याच्या गृह खात्याला दिली होती आणि त्यांनी ती वरती कळवली की नाही माहिती नाही। मग त्याच्यावरती सरकारने एक समिती नेमली, त्या समितीला यशपाल कपूर आयोगाला अशा पद्धतीने त्याच्यासमोर ती विषय दिलेला होता की असा महात्मा गांधीच्या हत्येच्या कटाची माहिती सरकारला होती का, आणि जर असेल तर त्यांनी ती मुंबईच्या गृह खात्याने, पोलिसांनी दिल्लीच्या पोलिसांना ती कळवली का, केंद्रीय पोलिसांना दिल्लीच्या म्हणण्याच्या पेक्षा, आणि त्यांनी त्याच्यावरती काय उपाययोजना केली। मग सिद्ध असं झालं की असं काही माहिती शासनाकडे नव्हती, त्यामुळे उपाययोजना करायचा काही मुद्दा नाही। पण कपूर आयोगाने काहीच कारण नसताना आपला जो निष्कर्ष काढला तो वेगळा, पण प्रत्यक्ष त्या अहवालामध्ये 1, 2, 3 परिच्छेद सावरकरांच्या बाबतीत लिहित असताना त्यांच्यावरती शिंतोडे उडवले की यांच्यावरती हा जो आरोप आहे तो काही पूर्णपणे त्यांच्यावरती आयुष्यावरचा डाग निघणार नाही आणि त्यांच्यावरती हा ठपका आहेच आहे। केवळ तेवढ्यावरून AG नुरानीसारख्या कितीतरी लोकांनी नंतर पुढे विचित्र पद्धतीनं वैचारिक बडवाबडवी ज्याला आपण म्हणूयात अशी सुरू केली। असाच प्रकार आताही बाबरी मस्जिद प्रकरणात समोर येतो आहे। CBIच्या न्यायालय, तेव्हा तो कपूर आयोग होता, आता एक दुसरं न्यायालय आहे, एक खटला निघाल्याच्या नंतर सुद्धा परत हे मग बाबरी मस्जिद पाडली कोणी, आता जे असा प्रश्न उपस्थित करता आहेत की जर सगळेच निर्दोष तर बाबरी मस्जिद पाडली कोणी, बाबरी मस्जिद कोणी पाडली हा खटला CBI समोर आलेला नव्हता। CBIच्या न्यायालयासमोर आलेला जो विषय आहे
त्याच्यामध्ये हा कट होता का, तर तो कट नाही. आणि मग जर कट नसेल तर जी 48 लोक आहेत ते आपोआपच निरपराध ठरतात. दुसरा एक मुद्दा, कायमस्वरूपी पुरोगामी हे सगळं प्रकरण सुरू झालं तेव्हापासून, म्हणजे जुना आपण विषय बाजूला ठेवूयात. 1977ला जेव्हा पुरातत्व खात्यानं ह्या ठिकाणी उत्खनन करण्याची परवानगी मागितली, ती परवानगी मिळाली, त्या पद्धतीनं उत्खनन झालं आणि त्याचा एक अहवाल शासकीय पातळीवरचाच तेव्हाच 76-77 सालीच शासनाकडे उपलब्ध झालेला आहे, मिळालेला आहे शासनाला. त्याच्यामध्ये की या ठिकाणी हिंदू मंदिराचे अवशेष आहेत असं स्पष्टपणे पुरातत्व खात्यानं दिलेलं होतं. त्या समूहामध्ये काम करणारे ते जो गट होता सगळा कार्यरत असलेला, त्याच्यामधले जे पुरातत्व तज्ज्ञ जे होते, जे नंतर के मोहम्मद ज्यांनी नंतरही पुन्हा त्याच्यावरती अहवाल दिला, ते स्वतः त्याच्यामध्ये होते. त्याच्यानंतर परत एकदा न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर उत्खनन झालं आणि तिसऱ्या वेळा आता जेव्हा हे जन्मभूमी ची जागा त्या न्यासाकडे सोपवल्याच्या नंतर जेव्हा उत्खनन सुरू झालं तेव्हाही काही मंदिराचे अवशेष सापडले. या सगळ्यातून जो एक पुरातत्वीय ज्याला आपण पुरावा म्हणून असा सिद्ध होतो की या ठिकाणी मंदिर होतं, याच्या बाबतीमध्ये कोणीही बोलायला तयार नाही. इरफान हबीब असो, रोमिला थापर असो, सुभाषचंद्र असो, या सगळ्या पुरोगामी तथाकथित विचारवंतांनी असं हमीपत्र लिहून दिलेलं होतं न्यायालयामध्ये, बाबरी मस्जिद ही समतल जागेवरती उभी राहिलेली आहे, कुठलंही मंदिर पाडून ती उभी राहिलेली नाही. आणि जेव्हा 77ला असो किंवा न्यायालयाने सांगितलेलं असो किंवा न्यायालयाने ती जागा न्यासाकडे दिल्याच्या नंतर असो, उत्खनामध्ये जे पुरावे सापडले मंदिराचे ते स्पष्टपणे सांगतात की या ठिकाणी पूर्वी मंदिर होतं. हे लोक आजही आपल्या खोट्या शपथपत्राच्या बाबतीत काही बोलायला तयार नाही. इतकंच नाही, आज जे बाबरी मस्जिद कोणी पाडले असं म्हणतात, आरडाओरडा करतात, ते पण याच्यावरती काही बोलायला तयार नाहीत. सर्वसामान्य माणसांसाठी असा एक प्रश्न पडतो की बाबरी मस्जिद पाडली कोणी. वर्षानुवर्षे म्हणजे साधारणतः 1000 वर्षाचे आपल्याकडे अशी एक इतिहास आहे की हजारो लाखोनी मंदिरं पाडल्या गेली, विध्वंस झाला. आजही काही मंदिरं, काही नाही बरेच मंदिरं अशी आहेत की ज्यांच्यावरच्या मूर्ती ध्वस्त करून टाकलेल्या आहेत, त्यांचे चेहरे गेलेले आहेत, हातपाय तोडलेले आहेत असंख्य पद्धतीनं. या सगळ्याच्या बाबतीतला एक तीव्र असा असंतोष या ठिकाणच्या लोकांमध्ये होता. ह्या असंतोषाचं मूर्त स्वरूप प्रकटीकरण आपण ज्याला म्हणूयात, उत्स्फूर्तपणे जेव्हा राम जन्मभूमीचा विवाद टोकाला गेला त्यावेळेस खरं तर शासनाने सगळ्यांनी अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती की हा निकाल तातडीनं, हा खटला तातडीनं मार्गी लावावा. म्हणजे जर असं झालं असतं की 90ला पहिल्यांदा अडवाणींनी रथयात्रा काढली, त्याच्यानंतर तातडीनं न्यायालयीन पातळीवरती ह्या खटल्याचा जर निकाल लागला असता तर प्रत्यक्षामध्ये जी घटना घडली ती घडली नसती. जो काही निकाल आलेला असता त्याच्याप्रमाणे तिथली बाबरी मस्जिदचा जो ढाचा होता तो सगळ्याच्या सगळ्या बाजूला काढून त्या ठिकाणी ती जागा अधिकृतरित्या राम मंदिरासाठी देण्यात येऊ शकली असती, पण तसं केलं गेलं नाही. वर्षानुवर्ष हा खटला रेंगाळला. याचं एक प्रतीक म्हणून 6 डिसेंबर 1992ला तिथे जमा झालेल्या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेतून ही बाबरी मस्जिद पडली. सगळ्यांना असं वाटतं की बाबा इतका कुठला तरी हा कट होता आणि त्या कटाच्यातूनच बाबरी मस्जिद पाडल्या गेली. कट आहे हे सिद्ध झालेलं नाहीच आहे. आणि एरवी जरी विचार केला तरी कट असला असता तर कुदळ फावडे आणि खोरे घेऊन हे बाबरी मस्जिद पडत नसती. इतका मोठा ढाचा, लोक मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि इतक्या मोठ्या लोकांच्यामुळे त्या ठिकाणी लाखो लोक जमा झालेले होते म्हणून ती पडली, हे सत्य सगळ्यांना माहीत आहे. पण 3 गोष्टी कोणालाही मान्य करायच्या नाही आहेत ह्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पूर्वी मंदिर होतं ह्याचे अधिकृत पुरावे आहेत. नंबर 2, लोकांच्या मनामध्ये किमान 1000 वर्षापासून असंतोष होता की लाखो मंदिरं पाडल्या गेलेली, उद्ध्वस्त केल्या गेलेली आहेत आणि आमच्या अस्मितेला ठेच पोहोचल्या गेली, ह्याचा कोणी विचार करायला तयार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा अधिकृतरित्या न्यायालयामध्ये ह्याच्यावरती कारवाई सुरू झाली तेव्हा तातडीनं हा विषय मार्गी लागावा याच्यासाठी प्रयत्न केले गेलेले नाहीत. जर ह्या 3 गोष्टी लक्षात घेतल्या असत्या तर एक तर हा निकालही लवकर लागला असता. अगदी 77 साली पुरातत्व अवशेष जेव्हा उत्खननात सापडले तेव्हासुद्धा असा निर्णय झाला असता की ही जागा उत्खननासाठी द्या आणि त्याच्यातून जे पुरावे समोर येतील ते आपण स्वीकारू. खरं तर तेव्हासुद्धा असं घडलं असतं की उत्खनन केल्याच्या नंतर मंदिर सापडलं असतं आणि ती सगळीच जागा पुरातत्व खात्याकडे गेली असती, राम जन्मभूमीचा विषयच आला नसता, दुसरीकडे कुठेतरी राम मंदिर बांधा असा मुद्दा समोर आला असता. पण वारंवार ह्याची टाळाटाळ केल्या गेली. इतकंच नाही, कायदेशीररित्या 1992 पासून सुरू झालेला हा सगळा खटला नोव्हेंबर जेव्हा 2019ला समोर त्याचा निकालीत निघाला, 28 वर्ष याच्यामध्ये गेली. त्याच्यानंतर निकाल लागला. निकाल लागल्याच्या नंतर ज्या संयमित स्वरूपाच्या प्रतिक्रिया
हिंदू समाजानं व्यक्त केल्या त्याचा आदर ठेवून इतरांनी या खटल्याच्या बाबतीमध्ये तशा प्रतिक्रिया व्यक्त करायला पाहिजे होत्या, पण तशा झाल्या नाहीत. इतकंच नाही, त्याला आव्हान पण देऊत अशी भाषा झाली, प्रत्यक्षामध्ये आव्हान दिलं गेलं नाहीच. आता जेव्हा एक राम जन्मभूमीच्या राम मंदिराच्या शिलान्यासाचा जो कार्यक्रम झाला तो एक, आणि आता ह्या पुन्हा CBI विशेष न्यायालयाचा निकाल आला तो दुसरा, या दोन्ही वेळी जर संयम प्रतिक्रिया जे तथाकथित स्वतःला विरोधक म्हणून घेतात त्यांच्याकडून आल्या असत्या तर कदाचित हा विषय आपोआपच बाजूला पडला असता. पण तसं न करता ज्या भडक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्याच्यातून सिद्ध असं होतं आहे की विरोधकांनाच हा विषय जिवंत ठेवायचा आहे, त्यांनाच हा विषय संपू द्यायचा नाही. नेमका त्याच वेळीस मथुरेच्या बाबतीतला जो न्यायालयीन खटला होता तो त्या न्यायालयाने बेदखल केला गेला, ही पण बातमी दबल्या गेली. म्हणजे हा विरोध करत असताना दुसरीकडे असाच खटला मथुरेच्या बाबतीमध्ये जेव्हा दाखल केला गेला आणि तेव्हा तो बेदखल केला गेला, म्हणजे आता त्याचा पण एक वेगळा मार्ग आता म्हणजे पुढं वरती कोणीतरी जाणार, अपील करणार उच्च न्यायालयामध्ये, किंवा ते असं लांबत राहणार आणि विषय ताजा ठेवला जाणार. म्हणजे एखादी जखम आपण म्हणतो ना की परत परत त्याच्यावरची खपली काढली की ती रक्तबंबाळ होत राहते आणि परत सुधारायची म्हणजे नीट होण्याची शक्यता होत नाही. आज सगळ्यांनी मिळून याचा विचार करण्याची गरज आहे की हजारो वर्षापासून असलेल्या ह्या ज्या तोडफोडी विध्वंसची जी प्रवृत्ती होती त्याच्या विरोधातली ही प्रतिक्रिया होती, हे समजून घेऊन त्याच्याकडे त्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. जे पुरातत्व अवशेष सापडले त्यांचा पण गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि इथून पुढे हा विषय पूर्णपणे बाजूला ठेवून त्याच्यावरती अशा पद्धतीचे विरोधातली मतं व्यक्त करून त्याचं महत्त्व वाढवण्याच्या पेक्षा तो जर विषय बाजूला ठेवला तर आपोआपच त्याचं महत्त्व कमी होईल आणि आपण दुसऱ्या विकासात्मक आणि बाकीच्या कामांकडे लक्ष देऊ शकू. पण तसं झालेलं नाही, होताना दिसत नाही. म्हणून बाबरा प्राण तळमळला भाग 2 हा तुमच्यासमोर येताना दिसतो आहे. आपण सगळ्यांनी ह्याच्याकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.